स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 35. विल ड्युरंटचे कितीतरी मौलिक विचार पांडुरंगाच्या मनोपटलावर उमटत होते. विल ड्युरंटचं वाङ्मय वाचताना पांडुरंगाच्या मनात विचारांचा कल्लोळ माजून जायचा. तो भकास बसून राहायचा. ड्युरंटचे विचार आणि कार्य या गोष्टी त्याला मार्गदर्शक वाटायच्या, परंतु मार्गक्रमणेचं साधन त्याला सापडत नव्हतं. माझ्या देशाची संस्कृती भव्य दिव्य आहे, तरीही माझा देशबांधव स्वतःचा उत्कर्ष आजपर्यंत का करू शकला नाही? वंश, परंपरा, संस्कृती या गोष्टी मनुष्याच्या उत्कर्षासाठी कारणीभूत ठरत असतील, तर माझ्या माणसाचा उत्कर्ष का होऊ शकला नाही किंवा पुढे का होणार नाही? गेल्या 2000 वर्षात माझा माणूस आत्मविस्मृत बनल्यामुळेच आज त्याच्यावर ही वेळ आली आहे. कर्मकांड, जातीभेद, वर्णभेद, दारिद्र्य, उच्च नीचता अशा गोष्टींमध्येच तो अडकून पडलेला आहे. त्यामध्ये स्वतःचा आणि पर्यायानं राष्ट्राचा उत्कर्ष हरवून बसलेला आहे. त्यासाठी एकच उपाय आहे, आपल्या प्राचीनतम भव्य दिव्य वैदिक संस्कृतीवर आलेलं मळब दूर केलं पाहिजे. काळाचा पडदा दूर सारला पाहिजे. म्हणजे मग त्या ऊर्जस्वल संस्कृतीने दिलेले विचार सोन्यासारखे तळपायला लागतील. विचारांची प्रभा सर्वत्र फाकेल. मनुष्याचा उत्कर्ष काल समीप येईल. पण हे सारं कसं काय घडून येणार? मलाच ते कार्य करायचं आहे. माझ्या हातूनच ते कार्य घडून येणार आहे. त्यासाठीच माझा जन्म आहे. आजन्म मी त्याच कार्याला वाहून घेणार आहे. अशा विचारांचं वादळ सतत त्याच्या मनात उठलेलं असायचं. कार्य तर ठरलेलं होतं, परंतु प्रारंभ कुठून करायचा ते ठरत नव्हतं. नुसता प्रचलित पद्धतीचा समाजसेवक त्याला मुळीच बनायचं नव्हतं, कारण समाजसेवक हे कित्येक वेळा समाजभक्षक बनत असतात. वेळकार परत्वे ते लवचिक बनतात. समाजसेवेतून त्यांचं पैसा किंवा प्रतिष्ठा मिळवण्याचं उद्दिष्ट बनतं. विशिष्ट गटाशी अथवा पक्षाशी त्यांची बांधिलकी राहते आणि त्यातून फक्त स्वार्थ जोपासला जातो हे त्याला माहिती होतं. त्याशिवाय समाजसेवकाची दुसऱ्याला मदत करण्याची भावना असते. बंधुत्वाच्या भावनेनं तो कार्य करीत नसतो. समाजसेवा हा एक व्यवसाय बनतो. पांडुरंगाला ते मुळीच नको होतं. समाजसेवा हा व्यवसाय त्याला करायचा नव्हता, तर तो धर्म म्हणून पाळायचा होता. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी असलेल्या वैदिक संस्कृतीची कवाडं सर्वांसाठी खुली करायची होती आणि त्या योगानं एक आदर्श समाज व्यवस्था निर्माण करायची होती. हे कार्य त्याने कालपरत्वे अंगावर घेतलेलं नसून ते अंतःप्रेरणेनं त्याला स्फुरलेलं होतं. वंश, परंपरा, अनुवंशिकता आणि संस्कृती यातूनच माणूस घडत असतो आणि स्वतःचा त्या प्रमाणात उत्कर्ष साधत असतो. हा विल ड्युरंटचा सिद्धांत पांडुरंगाच्याही बाबतीत खरा ठरणार होता. पवित्र अशा विद्याव्यासंगी घराण्यात त्याचा जन्म झालेला होता. 5 पिढ्यांपूर्वी आठवले घराण्यातले महापुरुष पांडुरंग पंत यांच्यापासून निघालेला गंगोत्रीचा स्रोत निश्चितच पुढे गंगासागर बनणार होता. परंतु कार्यारंभाची गंगोत्री मात्र पांडुरंगाला गवसत नव्हती. विल ड्युरंट वाचून म्हणूनच तो भकास बसून राहायचा. त्या दिवशी रॉयल एशियाटिक लायब्ररीतून बाहेर पडताना देखील त्याच्या मनाची तशीच अवस्था झाली होती. मनामध्ये विचारांचा कल्लोळ माजून राहिला होता. त्या भ्रमात ट्राम पकडून घरच्या वाटेला लागण्याऐवजी त्याचे पाय कुलाबा स्टेशनकडे वळले. त्या स्टेशनच्या पलीकडे असलेल्या एका बाकावर जाऊन तो बसला. त्यानं समोर एक दृष्टिक्षेप टाकला. समोर अथांग सागर पसरला होता. मावळतीचा सूर्य झपाट्यानं त्या अथांग सागरात उतरत होता. उसळलेला सागर सुद्धा त्या तेजोगोलाशी सलगी करू पाहत होता. पश्चिम क्षितिजावर काळपट रंगाचे ढग जमा झाले होते. ढगांच्या बाजूनं शेंद्री रंगाची उधळण झाली होती, त्यामुळे क्षितिजाला काळपट नारंगी रंगाची छटा प्राप्त झाली होती. त्या पार्श्वभूमीवर उसळलेल्या सागर लाटा भयावह दिसत होत्या. दूरवरून निघालेल्या त्या महाकाय लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत होत्या. त्या खळखळाटाचा आवाज वातावरणात घुमत होता. किनाऱ्याशी संगत करताना लाटा फेसाळ बनत होत्या. किनाऱ्याच्या दिशेनं येताना त्या लाटा आपल्याबरोबर कित्येक जीव किनाऱ्यावर आणून सोडत होत्या, तर कित्येक जीव आपल्याबरोबर पुन्हा आत घेऊन जात होत्या.
पांडुरंगाचं त्या समुद्र मंथनाकडे फारसं लक्ष नव्हतं, कारण अजूनही त्याचं मन विचार मंथनातच अडकून पडलेलं होतं. प्राचीन वैदिक संस्कृतीच्या बळावर आधुनिक काळात मानव कल्याणार्थ क्रांती घडवून आणायची असेल तर सर्वप्रथम माणूस घडवायला हवा. संस्कृतीच्या कार्याची धुरा प्रतिकूल परिस्थितीतही वाहून नेण्याची धमक त्याच्याजवळ असायला हवी. भगवंतावर त्याची निष्ठा असली पाहिजे. वैचारिक पातळीवर प्रस्थापितांच्या विरोधात उभं राहण्याचा आत्मविश्वास त्याच्या ठायी हवा. मनात हे विचार चालू असतानाच सांप्रत काळाच्या भारतीय संस्कृतीचं चित्र त्याच्या मनश्चक्षूंसमोर तरळलं. अलीकडच्या काळात भारतीय संस्कृतीमध्ये परकीयांचे उच्च नीच प्रवाह मिसळले होते. मूळच्या वैदिक, द्रविड आणि पुराण संस्कृतींमध्ये ग्रीक, शक, हूण, असुर, इस्लाम इत्यादी जमातींनी आणलेली संस्कृती मिसळली होती. तर गेल्या 150 वर्षात युरोपातून आलेल्या संस्कृतीबरोबरच आधुनिक विज्ञानाचं वारही आलं होतं. या सर्वांचा संस्कार होऊन 20व्या शतकातली भारतीय संस्कृती तयार झाली होती. भोगवादी संस्कृतीने आणलेल्या आधुनिकतेच्या वाऱ्यामुळे नवजीवन मिळाल्यासारखं हे झालं होतं. त्या विज्ञान संस्कृतीमुळे बहिर्रंग पार बदलून गेलं होतंच, पण अंतरंगालाही धक्का पोचला होता. भारतात येऊ घातलेल्या त्या आधुनिक समाज रचनेमध्ये मूळची ऊर्जस्वल संस्कृती टिकून राहील की नाही अशी शंका निर्माण झाली होती. संस्कृतीचा विसर पडल्यावर समाजाची खचितच अधोगती होत असते. अशा वेळी सरळ, तर्कशुद्ध आणि वास्तववादी विचारच ही अधोगती थांबवू शकतात. पण त्या विचारांचाही अभाव निर्माण झाला होता. ही परिस्थितीच भारताच्या दैन्यावस्थेचं कारण ठरणार होती. 300 वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. ती गोष्ट समर्थ रामदासांच्या तेव्हाच ध्यानी आली होती. दासबोधामधून त्यांनी या विचारांचं महत्त्व पुन्हा पुन्हा पटवून दिलं होतं. आजही परिस्थिती तशीच आहे. गेल्या काही वर्षात विज्ञानानं प्रगती केली आहे. वरपांगी विज्ञानानं माणसाला सुख दिलंय, पण माणसाचं अंतरंग जसेच्या तसं राहिलंय. त्यामुळे विज्ञान हे वरदान न ठरता शाप ठरण्याचं संकट निर्माण झालंय. विज्ञानाला तत्त्वज्ञानाची आणि भक्तीची जोड दिली तरच माणसाचं जीवन खऱ्या अर्थानं समृद्ध होईल. पण इथला माणूस असा बुद्धिवादी का होत नाही? या देशात शंकराचार्यांसारखे कठोर बुद्धिवादी झाले, ज्ञानदेवांसारखे परमशुद्ध अध्यात्मवादी झाले. आपले विचार त्यांनी तर्कशुद्ध पद्धतीनं समाजासमोर मांडले, तरीही या समाजाची अधोगती का व्हावी? खुळचट कल्पना उराशी बाळगून याच मातीतल्या माणसानं आपल्याच संस्कृतीवर टीकास्त्र का सोडावं? भारताची भव्यदिव्य संस्कृती चेष्टेचा विषय का व्हावी? याप्रमाणे मनात विचारांचा कल्लोळ माजून राहिला असताना पांडुरंग स्वतःशी म्हणाला, कदापि नाही, मी हे चित्र बदलीन. वैदिक संस्कृतीचं मी पुनरुत्थान करीन. त्या योगानं समाजात वैचारिक क्रांती घडवून आणीन. परमेश्वरावर निष्ठा ठेवून वाटेल त्या प्रसंगाला सामोरा जाणारा धडाडीचा कार्यकर्ता मी तयार करीन. त्याला मी दुःखित, पीडित जनतेच्या जवळ घेऊन जाईन. पण असा कार्यकर्ता मिळणार कुठे? समोरचं वादळी दृश्य पाहून त्याच्या मनातल्या विचारांचं वादळ एकाएकी शमलं. समोर अथांग पसरलेल्या सागरानं भेसूर रूप धारण केलं होतं. पाण्याचा खळखळाट वाढला होता. महाकाय लाटा पाण्यावर उसळत होत्या. जणू हजारो अकराळ विक्राळ कालनाग फणा मारीत किनाऱ्याच्या दिशेने येत होते. त्या राक्षसी लाटांमध्ये अचानक एक नाव हेलकावत येताना त्याला दिसली, परंतु दुसऱ्याच क्षणी ती नाव एका मोठ्या लाटेखाली गडप झाली. थोड्या वेळानं पुन्हा नाव दिसायला लागली. पुन्हा लाटेनं तिला गिळंकृत केलं, पाण्याखाली बुडवून टाकलं. नावाडी मोठ्या हिमतीनं पुन्हा पुन्हा डोकं वर काढत होता आणि लाटा त्याला पुन्हा पुन्हा बुडवत होत्या. त्या नावाड्याची जिद्द खरोखर वाखाणण्यासारखी होती. त्या महासंकटाशी धैर्यानं तोंड देत तो एकसारखा किनाऱ्याच्या दिशेनं आपली नाव हाकीतच होता. काही वेळातच तो मृत्यूच्या दाढेतून सही सलामत सुटून आपल्या नावेसह किनाऱ्याला लागला. जीवन मृत्यूचा तो खेळ पाहून पांडुरंग पुरता भारावून गेला होता. त्याचं मन एकदम शांत दांत झालं होतं. मनाशी तो म्हणाला, अजून माझा माणूस हिंमत हारलेला नाही. एक बहादूर कोळी मृत्यूशी एवढी झुंज देऊ शकतो, तर संस्कृतीच्या कार्यात तो केवढी झुंज देऊ शकेल? अशाच धडाडीच्या लोकांना हाताशी धरलं पाहिजे. हेच खरे संस्कृतीचे रक्षक बनतील. यांच्या हातूनच महान क्रांती घडून येईल.
माझा कोळी बांधव आज स्वत्व हरवून बसला आहे. लाचारीचं जिणं त्याच्या नशिबी आलं आहे. कान्होजी आंग्रेंचा पराक्रम त्याच्या विस्मृतीत गेलेला आहे. स्वत्वाची त्याला जाणीव करून देण्याचं कार्य मी पुढे करीनच करीन. त्याच्यामधला परमेश्वर त्याला दाखवून देईन. त्यांच्यासह माझ्या देशातल्या सर्व ज्ञाती बांधवांना मी या कार्यासाठी पुकारा देईन. उत्तिष्ठ भारत म्हणून त्यांची अस्मिता जागवीन. याप्रमाणे विचारांची आंदोलनं मनात चालू असतानाच पांडुरंग आपल्या जागेवरून उठला. विचार मंथनात किती वेळ निघून गेला होता हे त्याला कळलंही नव्हतं. नेहमीपेक्षा आज बराच उशीर झाला आहे हे मात्र त्याला कळून चुकलं होतं. लगबगीनं तो तिथून निघाला होता आणि यथावकाश घरी येऊन पोहोचला होता. घरी तात्या त्याचीच वाट पाहत बसले होते. एवढा उशीर का झाला अशी त्यांनी पृच्छा केली होती, परंतु त्यांना तो कोणतंच समर्पक उत्तर देऊ शकणार नव्हता. म्हणून तात्यांच्या प्रश्नावर तो एवढंच म्हणाला, आज जरा कुलाब्यामध्ये फिरायला गेलो होतो. तात्या म्हणाले, मला वाटलं मागच्यासारखा लायब्ररीतून तू चालत निघालास म्हणून एवढा उशीर झाला. पांडुरंग त्यावर काहीच बोलला नाही. तेव्हा तात्या म्हणाले, चल बाहेरच्या खोलीत बसूया. दोघेही बाहेरच्या पलंगावर येऊन बसले. काही क्षण कुणीच काही बोललं नाही. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.